नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 12 जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 7438 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण मतदारसंख्या 2,08,20,702 इतकी आहे. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असणार आहे. तर मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. पोलीस बंदोबस्ताची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलं आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी मतदान सकाळपासून जोरात सुरू आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. मात्र रायगड, सोलापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे काही केंद्रांवर मतदानाला विलंब झाला आहे. रायगडमध्ये अलिबागच्या कावीर केंद्रावर आणि कर्जतच्या हलवली केंद्रावर मशीनमध्ये समस्या आल्यामुळे मतदारांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पाथर्डी केंद्रावर मशीन सुरूच न झाल्यानं मतदान सुरू होऊ शकलं नाही. दुसरीकडे कोंडी जिल्हा परिषद गटातील मतदान सुरळीत सुरू झालं. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज केंद्रावर मत दिल्यानंतर बीप आवाज न येण्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु प्रशासनाने मशीन बदलल्यावर मतदान पुन्हा सुरू झालं आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चचेगाव केंद्रावरही सुरुवातीलाच मशीन बंद पडली, ज्यामुळे काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये अस्वस्थता दिसून आली. पुणेकरांनी मतदानासाठी गावाकडे धाव घेतल्यामुळे बसस्थानकांवरही गर्दी झाली. ग्रामीण भागात मतदानासाठी जास्त संख्या असताना बसांची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी तारांबळ उडत आहे. बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावावा असं त्यांनी यावेळी सांगितलं. बारामतीत महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पिंक मतदान केंद्र विशेष संकल्पना राबवण्यात येत आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशानं या मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. महिला मतदारांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारनं उच्च अधिकार समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांना कथित कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि शाश्वत उपाययोजना सुचवण्यासाठी शासनाला शिफारशी करण्याचं काम देण्यात आलं आहे. समिती आपला अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारला सादर करणार आहे. या अहवालावर आधारित सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची धोरणे आणि निकष ठरवणार असून 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी संबंधी आश्वासन देण्यात येण्याची अपेक्षा आहे. ही समिती बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर स्थापन करण्यात आली आहे आणि आता आपत्कालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुचवणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून असलेल्या T20 वर्ल्ड कप 2026ला आजपासून सुरुवात होत आहे. गतविजेता भारतीय संघाचा पहिला सामना आज मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध रंगणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली उतरलेली टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झाली असून स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानली जात आहे. T20 वर्ल्ड कप 2026च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर एक ऐतिहासिक विश्वविक्रम नोंदण्याची संधी आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं सलग 8 सामने जिंकले होते. आज अमेरिकेविरुद्ध विजय मिळाल्यास भारताचा सलग 9वा विजय ठरेल. असं झाल्यास T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक सलग सामने जिंकणारा संघ बनण्याचा मान भारताला मिळेल. हरारेच्या मैदानात भारताच्या अंडर-19 संघानं इतिहासाची पुनरावृत्ती करत ICC पुरुष अंडर-19 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी 175 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने 412 धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 312 धावात गारद झाला। या विजयासह भारताने 6व्या अंडर-19 विश्व विजेतेपद पटकावत नवा विक्रम प्रस्थापित केला। कर्णधार आयुष मात्रेने संयमी अर्धशतक झळकावत डावाला स्थैर्य दिलं, तर वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांसह 175 धावांची अफलातून खेळी करत अंतिम सामन्यात वर्चस्व गाजवलं। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।